मुलगी पळून गेली. बदनामीच्या भीतीने नवऱ्याने बायकोसोबत जे कृत्य केले ऐकून हादरून जाल. चांगले झाले तर माझ्यामुळे आणि वाईट झाले तर दुसऱ्यामुळे असे म्हणण्याची प्रवृत्ती अनेक माणसांच्या मध्ये दिसून येते. कोणत्याही चुकीचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याची वृत्ती सर्वत्रच आपल्याला दिसून येते. मुलांना धाकात ठेवणारा बाप मुलांची चूक झाली तर मुलांच्या आईला जबाबदार धरतो. असे चित्र बऱ्याच घरात दिसते. नाशिक शहरातील गोरे परिवारातील एका मुलीने प्रेमविवाह केला. हे काही जगावेगळे नव्हते. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. सज्ञान मुलामुलींचा निर्णय पालकांनी मान्य करावा अशी माफक अपेक्षा असते, पण बहुतेकदा तसे होत नाही. त्यातून वाद होतात. गोरे परिवारात मात्र मुलगी पळून गेल्यामुळे पती पत्नीत वादाची ठिणगी पडली. तुझ्यामुळेच मुलीने प्रेमविवाह केला असा आरोप करत त्याने आपल्या पत्नीसोबत जे काही कृत्य केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छत्रगुण मुरलीधर गोरे, वय वर्षे 50, हा आपली पत्नी मुलांच्यासह स्वस्तिक बिल्डिंग बी विंग 4था मजला फ्लॅट नंबर 24 प्रमोद नगर गंगापूर रोड नाशिक येथे राहतो. त्याला 3 मुले आणि 1 मुलगा अशी 4 अपत्ये आहेत. मोठी मुलगी मुक्ता हिचा विवाह बालाजी विखे याच्याशी झाला असून ती नाशिक येथीलच मयुरी सोसायटी येथील वॉचमन रूम चिंतामणी लॉन्स जवळ चव्हाण नगर पंपिंग स्टेशन येथे राहते. तिचे पती बेकरीमध्ये काम करत असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मुक्ताच्या पाठोपाठ असणाऱ्या 2 बहिणींचेही विवाह झाले आहेत. त्यातील एका बहिणीने दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला आहे. हा परिवार राहत असलेल्या स्वस्तिक बिल्डिंगमधीलच एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जमले, पण या प्रेमाला आणि त्यांच्या लग्नाला दोन्ही घरातून विरोधत होता. या विरोधाला न जुमानता ते दोघे पळून गेले आणि त्यांनी विवाह केला. आपली मुलगी पळून गेली. तिने आपला विरोध असतानाही त्या मुलाशी लग्न केले. याचा छत्रगुण यास राग आला होता. या सगळ्या प्रकरणाला आपली पत्नी जबाबदार आहे असे तो म्हणू लागला होता. या सगळ्या प्रकरणाचे खापर त्याने पत्नी सविताच्या डोक्यावर फोडले, पण सविताने मुलीवर लक्ष ठेवले असते, तिने तिला वेळीच रोखले असते तर मुलगी हाताबाहेर गेली नसते असे तो सतत म्हणत होता. मुलीने प्रेमविवाह करण्यास पत्नी सविता ही जबाबदार असल्याचे मानून तो रोज सविताशी भांडण करू लागला होता. घरातील शांतता संपली होती. आपली मुलगी पळून गेली. आपली समाजात बदनामी झाली. आपल्या बायकोमुळेच हे सगळे झाले असे अनेक विचार त्याच्या मनात फिरू लागल्यामुळे तो अस्वस्थ झालेला होता. हे दुःख पचवण्यासाठी तो मद्यप्राशन करू लागला होता. दारू पिऊन घरी आला की पत्नी सविताला पाहून त्याचा राग उफाळून येत असे. मुलीने प्रेमविवाह केल्याचे कारण काढून तो पत्नीला मारहाण करत असे. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास छत्रगुण याने पत्नी सविताबरोबर मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भांडण उकरून काढले. तो तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथा बुक्याने बेदम मारहाण करून तुडवू लागला. दोघांचे कडाक्याचे भांडण झोपले. शब्दाला शब्द वाढत गेल्यामुळे छत्रगुण सवितावर अधिकच संतापला. त्याचा संताप अनावर झाला होता. त्याने हातात कोयता घेऊन तिच्या कानावर व डोक्यावर सपासप वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही. स्वयंपाकघरातील कुकरचे झाकण हातात घेऊन ते झाकण जोरात त्याच्या डोक्यावर मारले. हा वार इतका जोरदार होता की कुकरचे झाकण हे वाकले गेले. या मोठ्या प्रहाराने किंचाळून सविता जमिनीवर कोसळली. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. तिच्या कानावर व डोक्यावर झालेल्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. ती वेदनेने तडफडत होती. काही वेळाने तडफडतच तिने जीव सोडला. दरम्यान सविताची मोठी मुलगी मुक्ता ही घरात आली. मुलगी आल्याचे पाहताच छत्रगुण घरातून पसार झाला. आईला मरणावस्थेत पाहून मुक्ताने आरडाओरड केला. भाऊ करण व आजूबाजूच्या लोकांना बोलावले. सर्वांनी मिळून सविताला एका वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून ती मरण पावल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळ व सविताच्या मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ता बालाजी लिखे या मुलीने पोलिसांना सर्व माहिती दिली. माझ्या एका लहान बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने आई सविता हिच्याबरोबर
वडील छत्रगुण हे सतत भांडण करायचे आणि दारू पिऊन मारहाण करायचे. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घरी असताना आई सविता ही माझ्याकडे आली होती. तिला एक्स्ट्रा गॅसची टाकी घ्यावायची होती. तेव्हा तिने मला सांगितले की तुझे काम आटोपल्यावर माझ्याकडे ये आणि आपण गॅस कनेक्शन करता जाऊ. त्यानंतर ती घरी गेली. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मी तिच्या घरी गेलो. खाली उभे राहून आईला फोन केला आणि खाली असे सांगितले. तेव्हा तिनेच मला तिच्या घरी वर बोलावले. मात्र ती फोनवर बोलत असताना अचानकपणे तिचा जोरात किंचाळण्याचा आवाज आल्यामुळे धावत पळत मी तिच्या घराकडे गेले असता दरवाजा बंद होता म्हणून दरवाजा वाजवला, परंतु कोणीच घराचा दरवाजा उघडत नव्हता. काही वेळ वाट पाहिल्यावर वडील छत्रगुण यांनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग पडले होते. तुझ्या आईला समजावून सांग, ती मला खूप त्रास देते असे सांगून तो फरार झाला. घाईघाईने आपण घरात गेलो असता तिची आई सविता ही बेडरूममधील लाकडी कॉटवर रक्तबंबाळ अवस्थेत निश्चित पडलेली दिसून आली. तिच्या डोक्यातून आणि कानाजवळून व पायातून रक्त वाहत होते. कॉटवरील गादीवर व फरशीवर रक्त पडलेले होते. कॉटवर एक लोखंडी कोयता पडलेला होता, त्यास रक्त लागलेले होते. त्यामुळे आपण आरडाओरडा करून शेजाऱ्यांना व भावाला बोलवले आणि जखमी झालेल्या आईला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून ती मयत झाल्याचे घोषित केले. मुक्ता बालाची विखे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 28/2025 ला BNS 2023 मधील 103(1) कलमाखाली छत्रगुण मुरलीधर गोरे ह्या मयत पत्नीच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी या गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेतला. फरार झालेला छत्रगुण याचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. रेल्वे स्थानक व बस स्थानकासह गंगा घाटावर त्यांनी शोधले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो घाटावर मद्याच्या नशेत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला गजाआड केले. मुलीने प्रेमविवाह केल्याने त्यास पत्नीला दोषी मानून छत्रगुण याने कोयता आणि कुकरच्या झाकण्याने वार करून पत्नीचा क्रूरपणे खून केल्याच्या घटनेने त्या परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. या घटनेतून आपल्याला एवढंच शिकायला मिळते, जे झाले ते झाले. आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी ह्या बापाने सदर घटनेवरून दुर्लक्ष केले असते तर सर्वजण सुखी झाले असते. आणि जर असा विचार नाही केला तर अतिराग आणि भीकमाग अशी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही.